यांनी काल आपल्या अकलेचे तारे तोडले आणि मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा या ठिकाणी अपमान केलेला आहे। मराठी माणूस कोणत्याही भाषेचा कधी अपमान करत नाही, परंतु या राज्य सरकारने ती भाषा जेव्हा लागू केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र खवळून उठला त्या सरकारच्या विरोधात आणि त्यांना नमतं घ्यावं लागलं आणि त्यांनी GR मागे घ्यावं लागलं। पण हे सगळं करत असताना यांच्याच पक्षाचे नेते या ठिकाणी वक्तव्य करतात आणि मराठी माणसाचा अपमान करतात। परवाच्या दिवशी या मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलारने देखील सखा पाटलांची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला। काल यांनी निशिकांत नशा दुबे जो आहे त्यांनी देखील आमच्या मराठी माणसाचा अपमान केला आणि जेव्हा जेव्हा मराठी माणसाचा अपमान केला जातो तेव्हा मराठी माणूस तिथं खवळून आणि पेटल्याशिवाय राहत नाही। आपल्याला इतिहास माहिती आहे, आजके पार झेंडे लावणारे आम्ही मराठी आहोत। आमचा इतिहास त्यांना माहीत नसेल, आम्ही दिल्लीला त्याला धडकी देणारे लोक आहोत। परंतु या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये जेव्हा तो नशा दुबे येईल त्याला खेटरानी मारल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार शांत बसणार नाही, मुंबईमध्ये देखील पाव ठेवू देणार नाही। आज आम्ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्याला खेटर मारून जोडं मारून या ठिकाणी निषेध केलेला आहे। घाटकोपर नगरीमध्ये या ठिकाणी संपूर्ण मराठी माणूस आणि मुंबई देखील मराठी माणसाची आहे। संयुक्त महाराष्ट्रामध्ये किती उदात्त पद्धती आपल्या सगळ्यांना माहित आहे। 105 उदात्त्याने देऊन या मुंबईला महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिलेली आहे। जेव्हा कोणतरी आयऱ्या गैऱ्या येतो आणि आपल्या ज्यामध्ये काही फुटी या ठिकाणी सुराजी पिसाळाची भूमिका बजावतात म्हणून या लोकांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळण्याचं काम करतोय। पण हे कोणी असं वक्तव्य करतील आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही, शांत बसणार नाही, परंतु यांना जशा तशा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आमच्या भाषेचा अपमान केला तर आम्ही स्वस्थ बसू शकत नाही। तुम्ही काही बोला, राजकीय टीका टिप्पणी सहन करू, परंतु जेव्हा आमच्या मायभूमीसाठी आमच्या माय बद्दल कोणी काय बोलतो तेव्हा आमचं रक्त उसळणारच, आमचं रक्त पेटणारच ही मराठ्यांची ओळख आहे।